जत तालुक्यात गावात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले 10 लाखांचा तांदूळ जप्त। जत तालुक्यातील लवंगा येथे काळा बाजार करण्यासाठी तांदळाची वाहतूक करणाऱ्या एकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आला आहे। उमदी पोलिसांनी मोठी कारवाई करत तांदळाचा काळा बाजार करणाऱ्यांना मोठा दणका दिलाय आणि याबाबत उमदी पोलिसांनी तिपण्णा हेबालेवा मदार आणि यल्लप्पा बाळप्पा देसाई दोघेही राहणार चनापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्याच्याकडून एका ट्रकसह तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या 776 गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। उमदी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रेशनिंगचे तांदूळ काळा बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सदरचा ट्रक हा लवंगा येथे पकडला। या प्रकरणी दोघांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 25/11/2025 रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळेल यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक KA 36C 5852 मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाची वाहतूक करणार आहे। सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये एक 25 लाख रुपयेचा ट्रक व 35 टन तांदूळ ज्याची किंमत आहे 10,03,200 रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपीनामे तिपण्णा मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यास फिर्याद दिलेली आहे। सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 346/25 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 ची कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।